कळत नाहीये तुला, कारण मार्गच दिसत नव्हता ना तुला. पण आता दिसेल. कधीतरी तू अचानक अंधाऱ्या खोलीत प्रवेश केलास की काही क्षण तुला काहीच दिसत नाही. मग काही वेळात गोष्टी ह्या हळूहळू काहीशा प्रमाणात दिसू लागतात, हो ना? ह्यावरून तुला काय कळलं? अंधार हा तुला वाट पाहायला लावतो. त्यासाठी निव्वळ तुला डोळे उघडे ठेवण्याची गरज असते. पण या उलट उजेडात सारं काही स्पष्ट दिसतं, त्यामुळे तिथे तुझं दृष्टी कौशल्य कामी येत नाही. ह्याचाच अर्थ तुझ्या आयुष्यात येणारे कठीण क्षण हे तुला तुझ्या नकळत तुझ्या मार्गावर अंधार आणून मार्ग शोधायला भाग पाडतात. यावेळेस तुला खचून जायचं नसतं, तुला फक्त काही क्षण शांत उभं राहायचं असतं. वळणावळणाच्या घाटात असताना आपल्याला एक क्षण तो रस्ता लांबून संपलेला दिसतो, पण त्या ठिकाणी गेल्यावर तोच रस्ता रुंद होतो आणि दुरून पाहताना निमुळता दिसणाऱ्या ह्याच रस्त्यावरून तिथे पोहोचल्यावर मात्र सहज मार्ग काढता येतो. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर मार्ग काढताना त्यावर सखोल काम करण्याची गरज आहे. हे बघ, नेमकं कुठे जायचं ते आधी ठरव, मग कसं जायचं ते तुला उलगडत जाईल. फक्त थांबू नकोस, तू चालत राहा, रस्ता बनत जाईल. कारण कष्टांना प्रामाणिक प्रयत्नांची जोड असल्यावर तुला न दिसणारा रस्ता हा तुला आपोआप प्राप्त होईल. कारण भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.